10वीच्या मराठी माध्यमाच्या गणित भाग 2 मधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 त्यातील आपण 5वे गणित घेत आहोत. 5वे एक महत्त्वाचे गणित आहे. 5वे गणित पहा, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, PM 10 दिले हे 90 अंशामध्ये आहे आणि PQ चे क्षेत्रफळ हा जो वरचा त्रिकोण आहे त्याचे आपल्या क्षेत्रफळ दिले 110. खालचे क्षेत्रफळ जे आहे 100 आहे आणि खालचे क्षेत्रफळ 110 आहे. आपल्याला येणारे विचारले, तर आपण हे दोन प्रकारे करू शकतो. एक प्रकार म्हणजे कोणता, तर PM आपल्याला दिले आहे आणि क्षेत्रफळ दिलेलं आहे, म्हणजे आपण NS QS ची आपण लांबी काढू शकतो. त्यानंतर आपण परत QS ची लांबी काढल्याच्या पुढे आपलं हे क्षेत्रफळ माहिती आहे त्याचा वापर करून आपण NR काढू शकतो. म्हणजे पहिला प्रकार पहा कोणता, एरिया ऑफ ट्रायंगल PQS बरोबर सूत्र कोणते आहे, 1/2 गुणिले पाया कोणता आहे QS आणि उंची कोणती आहे PM. पहा, एरिया ऑफ ट्रायंगल PQS या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाय गुणिले उंची. आपल्या क्षेत्रफळ माहिती आहे PQS किती आहे, 100. 100 बरोबर 1/2 गुणिले QS आपल्याला माहित नाही, QS आहे तशा द्यायची, QS गुणिले PM किती बरोबर आहे, PM 10 आहे. PM आपण 10 दिली, PM 10 आहे. म्हणून 100 बरोबर बेके बे पंचे 10, बेके बे पंचे 10. उत्तर काय आलं, QS गुणिले 5, QS गुणिले 5. आता बघा 5 गुणिले का नाही, इकडे भागिले होणार, उत्तर असं होणार 100 भागिले 5 बरोबर QS. म्हणून 5 2 10, 5 0 0 20 बरोबर QS. म्हणून QS ची लांबी काय बरोबर आहे 20 सेमी आली. सेमी कशामुळं, की क्षेत्रफळ चौरस सेमी आहे म्हणजे सेमी आली, 20 आली ना. आता परत लिहायचं, एरिया ऑफ ट्रायंगल QRS बरोबर 1/2 QRS पायातच राहणार QS गुणिले उंची कोणती NR हेच राहणार. पहा, म्हणजे आपण हा त्रिकोण जो आहे त्याचं क्षेत्रफळ दिलं 100 आणि त्याचा उंची आपण दिली PM 10, त्याच्यावर आपण QS काढली, किती आली 20 आली. QS ची लांबी काढली 20 आली. आता हे क्षेत्रफळ दिले आपल्याला 110 आहे, QS आपल्याला माहित झाली, त्याच्यावर आपण NR काढू शकतो. मग एरिया ऑफ ट्रायंगल QRS आपल्याला माहिती आहे 110 आहे, 110 बरोबर 1/2 गुणिले QS आपल्याला माहित झाली किती आहे 20 आहे, गुणिले NR आपल्याला माहित नाही. म्हणून 110 बरोबर बेके बे 20, 10 गुणिले NR ची किंमत 10 आली. म्हणून 110 भागिले 10 बरोबर NR. 0 0 गेला, 11/1 उत्तर काय आलं 11 आलं, NR आली. म्हणून NR बरोबर 11 सेमी हे त्याचं उत्तर आलं, असं आलं. आता काय केलं आपण, QS काढून घेतली, नंतर QS चा वापर आपण ह्या त्रिकोणासाठी केला आणि NR काढून घेतली. ही झाली एक पद्धत. आपण दुसऱ्या पद्धतीने पण करू शकतो हे गणित. कसं, तर आपल्याला QS काढण्याची गरज नाही, आपण थेट काढू शकतो. कारण का, हा त्रिकोण PQS आहे आणि हा त्रिकोण QRS आहे. त्रिकोण PQS आणि त्रिकोण QRS यांचा हा सामायिक पाय आहे. पहा, मग आपण असं म्हणू शकतो, त्रिकोण PQS व त्रिकोण QRS हे समान पाया असलेले त्रिकोण आहेत.
म्हणजे दोन त्रिकोण कसे आहेत समान पाय असलेले, कोणता पी क्यू एस आणि क्यू आर एस, त्यांचा पाय क्यू एस हा समान आहे. मग आपण लिहायचं म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या, बघा पाया समान आहे की नाही, पाया समान आहे, मग क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय होणार, त्यांच्या उंचीच्या गुणोत्तर एवढे होणार. कोणाच्या उंचीच्या, त्यांच्या उंचीच्या गुणोत्तरा एवढे आहे. म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या उंचीच्या गुणोत्तर एवढे आहे. मग आपण डायरेक्ट लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एस भागिले पी क्यू एस भागिले एरिया ऑफ ट्रायंगल क्यू आर एस बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एस भागिले एरिया ऑफ ट्रायंगल क्यू आर एस बरोबर उंची भागिले उंची पी एम भागिले एन आर. पहा पाया समान आहे, दोन त्रिकोणाचा पाया समान आहे, मग हे क्षेत्रफळ भागिले हे क्षेत्रफळ, क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या उंचीच्या गुणोत्तर एवढे होणार पाया समान असल्यामुळं. पी क्यू एस किती 100, इथे आले 100 छेद क्यू आर एस किती 110. पहा 100, मग हे क्षेत्रफळ भागिले हे क्षेत्रफळ, ही उंची भागिले ही उंची, पीएम किती 10 आहे भागिले एन आर. दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असल्यास त्यांचा तिरकस गुणाकार समान असतो. जर दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल तर नियम कसा आहे, दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असल्यास तिरकस गुणाकार समान असतो. मग असं होणार आहे एन आर गुणिले 100, एन आर गुणिले 100 बरोबर 110 गुणिले 10, म्हणून 100 एन आर बरोबर 1100. पहा 100 येणार किती 1100 आलं, गुणिले का नाही तिकडे भागिले होणार, उत्तर असं आलं एन आर बरोबर 1100 भागिले 100. म्हणून एन आर बरोबर 0 0 गेले, उत्तर काय आलं 11 आलं. 1100 ते म्हणजे 11 झालं, म्हणून लिहायचं एन आर बरोबर 11 सेमी. त्यामुळे एनआरची किंमत काय आली 11 आली. अशा प्रकारे हे आपण उदाहरण दोन प्रकारे सोडवू शकतो.